नमस्कार, मी सारिका गागरे, तुमची पर्सनल फायनान्स एक्सपर्ट. आज नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आपण फिमेलसाठी. इंडिपेंडेंट वुमन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण घेऊन आलोय. तुम्हाला तुमच्या लाईफच्या प्रत्येक स्टेजवर तुमचं स्वातंत्र्य, तुमचं इंडिपेंडन्स जर ठेवायचं असेल तर त्यासाठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैशांचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. सो आपल्याकडे बऱ्याचशा फिमेल्स अशा आहेत की त्या छान अर्न करतायत, चांगलं त्यांचं इन्कम आहे. पण आत्ताच इन्कम सुरू झाले, हळूहळू ते इन्कम वाढत जातं. पण जेव्हा नेमकं त्यांच्या करिअरमध्ये एक चांगला ब्रेक थ्रू मिळणार असतो तेव्हाच त्यांचं लग्न होतं. मग त्याच्यामुळे परत त्यांची स्टॅग्नन्सी येऊन जाते. 30-35% फिमेल आहेत त्यांचं लग्नानंतर कदाचित जॉब सुटला जातो. ज्या कंटिन्यू करतात त्यांचा नक्कीच जॉब जेव्हा बच्चू होतो तेव्हा सुटला जातो. सो बऱ्याच वेळा आपल्या फायनान्शियल लाईफमध्ये अप अँड डाऊन चालू असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य टिकवणं खूप गरजेचं आहे. मेनली काय होतं की ज्या फिमेल्स कधी अर्न करतच नव्हत्या, ज्यांचं कधी इन्कमच नव्हतं, तर त्यांना काही आजचाच फरक पडत नाही, कारण त्यांचं ते शेड्यूल फिक्स असतं की तुम्ही हसबंडकडे किंवा घरातल्या लोकांकडे पैसे मागता. पण ज्या इंडिपेंडेंट वुमन असतात त्यांना स्वतःचे पैसे, स्वतःच्या त्यांची लाईफस्टाईल असते, त्यांना या गोष्टी कुठेतरी इमोशनली खूप डॅमेज करू शकतात की आपल्याला पैसे जेव्हा लागतात तेव्हा दुसऱ्यांकडे मागायला लागतात. सो त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करायचं. इफ तुमच्या आजूबाजूला अशा कोणी फिमेल्स असतील ज्यांनी रिसेंटलीच अर्न करायला सुरुवात केली आहे किंवा जे अशा काही फिमेल आहेत की ज्यांचं करिअर आत्ता सुरू झालं आहे किंवा ते आत्ता छान अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकतात पुढच्या 5-7 वर्षांसाठी, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हा प्लॅन काय आहे हे आपण पुढच्या सेक्शनमध्ये बघू. मुळातच या प्लॅनचं नाव फ्रीडम SIP आहे. म्हणजे काय, तुम्हाला तुमचं आर्थिक स्वातंत्र्य जपायचं आहे. आपण काय करतोय या फंडमध्ये, हा नॉर्मल म्युच्युअल फंड SIPचा प्रोडक्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही SIP मध्ये आज इन्व्हेस्ट करताय. आज प्रत्येक जण SIP मध्ये इन्व्हेस्ट करतो. पण प्रॉब्लेम काय होतोय माहिती आहे का, की तो जस्ट आपण SIP सुरू केली जाते, पुढच्या 3-4 वर्षांसाठी ती SIP केली जाते आणि नंतर काय करतो की ते पैसे विड्रॉ करतो आणि काहीतरी घरातलं काम काढून त्याच्यात ते पैसे खर्च होते. तुम्हाला असं नाही करायचं. इफ तुमच्या लाईफची स्टेज अशी असेल की तुम्ही आत्ताच तुमचं एज्युकेशन पूर्ण झालं आणि तुम्ही आता जॉबला लागलेले आहात, तर तुमच्यासाठी तर हा प्लॅन खूप छान आहे. आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा जॉब सुरू करतो तिथून लग्न होईपर्यंत 4-5 वर्ष जातात आणि त्याच्यानंतर 3-4 वर्षांनी आपण बच्चू प्लॅन करतो. सो मध्ये 7-8 वर्षांचा आपल्याकडे गॅप आहे. तेवढाच आपल्याला पाहिजे जर आपल्याला इंडिपेंडंट राहायचं आहे. सो इन्व्हेस्टमेंट आपल्याला कशी करायची आहे, 8 वर्षांसाठीच इन्व्हेस्टमेंट करायची. सो तुम्हाला असं वाटतंय की आज माझं इन्कम, आत्ता जॉबला लागले, सो माझं इन्कम आज ₹30,000 आहे. ठीक आहे, त्यातून मला ॲज सच काही खर्च नाही आहे, मी 20,000 महिन्याला इन्व्हेस्ट करू शकते. सो 20,000ची आपण SIP सुरू करतो पुढच्या 8 वर्षांसाठी आणि 8 वर्षानंतर तुम्हाला 20,000 महिन्याला लाईफ टाईमसाठी सुरू होतात. सो 12% 30 लाखांपर्यंत तुमचा पोर्टफोलिओ बनतो, ज्याच्यातून तुम्ही 20,000 SWP घेऊ शकता आणि ते SWP तुम्हाला लाईफ टाईमसाठी येऊ शकते. सो तुमचे जे बेसिक खर्च आहे, ऑब्व्हियसली इन्फ्लेशन, महागाई या सगळ्या गोष्टी आहेतच, पण तुम्हाला तुमचा जो बेसिक खर्च आहे तो त्या 20,000मध्ये तुम्ही भागवू शकता. कुणाकडे तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यासाठी, फिरण्यासाठी दुसऱ्यांकडे पैसे मागायची गरज नाहीये. मला असं वाटतं तुमच्या मुलीसाठी ती SIP सुरू करायची आहे, तर 5,000ची SIP तुम्ही 20 वर्ष जर कंटिन्यू केली तर तिला सुद्धा 25,000पर्यंत 12% जरी आपण रिटर्न्स पकडले तर 25,000पर्यंत महिन्याला इन्कम तुम्ही तिला लाईफ टाईमसाठी देऊ शकता. प्लस एक चांगला कॉर्पस सुद्धा देत आहे. सो तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आजूबाजूला कोणी अशा फिमेल्स असतील की त्यांना एका वेळेनंतर इन्कम येणं बंद होणार आहे, पेन्शन येणं बंद होणार आहे, तर त्यांच्यासाठी हा आयडियल प्लॅन आहे. तुम्ही नक्कीच याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. प्लस याच्यामध्ये ॲडिशनल फीचर असं आहे की पुढच्या 8 वर्षांनी तुम्हाला जर असं वाटतंय ही जी लमसम अमाऊंट आहे, तर मला काही लमसम अमाऊंट सुद्धा हवी आहे, तर समजा आपण विचार करू की तुम्ही 10,000ची SIP सुरू करताय, 12%ने पुढच्या 8 वर्षांमध्ये तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 15-16 लाखांच्या आसपास आपल्याला दिसू शकते. तुम्हाला त्याच्यातून काही पार्शियल अमाऊंट विड्रॉ करायची, 5 लाख विड्रॉ करायचं, तर तुम्ही ते विड्रॉ करून वापरू शकता. फक्त एकच आहे की तुम्हाला तिथे 10,000 पेन्शन येणार होती, त्याच्याऐवजी तुम्हाला 6-7,000 पेन्शन येईल. सो तुम्हाला असं तुमच्या पद्धतीने सुद्धा हे इन्व्हेस्टमेंट बोल्ड करू शकता. सो आता ह्या प्रोसेसला सुरुवात कशी करायची हे आपण बघणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. त्याच्यानंतर तुमच्याबरोबर माझा कॉल शेड्यूल केला जाईल. तुमच्याशी आपण बोलणं करू की कसा हा प्लॅन आहे, कसा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे, तुमचं इन्कम विचारून त्यानुसार आपण तुमची SIP सुरू करणार आहे. त्यासाठी तुम्हाला नॉर्मल पॅन कार्ड, आधार कार्ड हे सगळे डॉक्युमेंट आम्हाला व्हॉट्सअप करायचं. प्रोसेस सगळी ऑनलाईन आहे. तुमच्या फोनमध्ये तुमचा ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट बघू शकता. इव्हन तुम्हाला असं वाटतंय की आपल्या नॉमिनीमध्ये काही चेंजेस करायचे, KYCचं काही चेंजेस आहे, या सगळ्यांमध्ये तुम्हाला आमची हेल्प मिळते.
फंड बाजार म्हणून ऍप्लिकेशन आहे जे आम्ही तुम्हाला तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून देतो. त्याच्यात तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट बघू शकता. सो तुम्हालाही असं वाटतं की ॲज अ फिमेल तुमचा स्वाभिमान आहे, तर तुम्हाला कुठेही त्याच्याशी कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे, तर तुम्हाला ही इन्व्हेस्टमेंट चालू करणं नक्कीच गरजेचं आहे. आणि या सगळ्या जर्नीमध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे. तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंटच्या अडचणी असेल तर नक्कीच मला तुम्ही कनेक्ट करू शकता. मला असं वाटतं की या व्हिडिओ नंतर तुम्हाला तुमचा जो इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगचा भाग आहे तो बऱ्यापैकी कळालेला असेल. तुम्हाला असं वाटतं की तुमची कोणी फ्रेंड असेल, तुमची मुलगी असेल, तिला नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करत राहा. मी असेच काही व्हिडिओ मराठीमध्ये नक्कीच घेऊन येईल. नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.